आज आपण निसर्गाच्या सानिध्यात बसून नैसर्गिक प्रोडक्ट्सबद्दल माहिती घ्यायला आलो आहोत आपले नितेश दादांकडून. तर नितेश दादा आपल्याला थोडी बहुत त्यांच्या प्रोडक्ट्सची इन्फॉर्मेशन देणार आहेत. नितेश शिरगावकर हे नाव आमच्यासाठी खूप ओळखीचं असं म्हणणार नाही, आम्ही असं म्हणू A2 गाईचे जे प्रोडक्टचे राजा म्हणू आम्ही त्यांना आमच्या इथे. कारण त्यांच्याकडचं जे अस्सल घी हे आमच्या घरात खूप आवडतं, तसंच अनेक ग्राहकांना पण खूप आवडतं. आमच्या घरात तर तुपाच्या शिवाय चालत नाही, त्यांच्याकडच्या तुपाशिवाय. तर आपण ॲक्च्युअल A2 गाई आता हे खूप फेमस प्रोडक्ट झालेलं आहे, तर त्यांच्याबद्दलचं आपण एक ॲक्च्युअल प्रोडक्ट काय आहे ते जाणून घेऊया आणि त्याचबरोबर त्यांचे बाकीचे नैसर्गिक प्रोडक्ट्स जे आहेत त्याबद्दलची इन्फॉर्मेशनही त्यांच्याकडून घेऊया. नमस्कार नितेश दादा. नमस्कार नमस्कार, धन्यवाद. म्हणजे ह्या छोटंसं इंटरव्ह्यू नाही बोलणार, हां, बातचीत जे करणार आहे आपण त्याच्याबद्दल एक छोट्याशा गप्पा गोष्टी. आणि त्या निमित्ताने मला माझे प्रोडक्ट सांगता येतात. जे महत्त्वाचं आहे आजच्या या कृत्रिम जगात. कसं आहे ना, आपण नेहमीच आपले प्रोडक्ट्स काय आहे ते फक्त सांगतो, पण आज आपण जाणून घेणार आहोत ॲक्च्युअल ते प्रोडक्ट्स कसं बनतं किंवा थोडक्यात आपण कसं आपण प्रोडक्शन असतं त्याच्याबद्दल. तर ती माहिती आपण जाणून घेणं महत्त्वाचं आहे. कारण आज आपण जेव्हा लाईव्ह व्हिडिओ देतो, आपण सांगतो की आमच्याकडे हे प्रोडक्ट्स आहेत, ते प्रोडक्ट्स आहेत, हे आपण एक लिस्ट देतो इन जनरल. तर लोकांना आज आपण सांगूया की आपल्याकडचे प्रोडक्ट्सची ॲक्च्युअल खासियत काय आहे. तर तुम्ही सुरुवात केली A2 तुपापासून, जे तुम्हाला सुद्धा खूप आवडते खूपच. तर त्याच्याबद्दल मी थोडंसं सांगेन की पहिलं तर हे A2 हा वर्ड खूप लोकांना आता फॅमिलियर झालं, पण त्याच्या मागचं ते A2 म्हणजे काय, A2 आणि काय आहे का वापरलं जातं काही माहिती नाही. म्हणजे नुसतं A2 आपण म्हणतो, पण ते ॲक्च्युअली काय आहे A2. A2 हे ॲक्च्युली एक प्रोटीन टाईप आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर त्याचं ते सायंटिफिक आणि नेम आणि ते बरेच डिटेल आहेत. पण A2 बेसिकली हे प्रोटीन टाईप आहे, जे आपल्या देशी गाईच्या दुधाचं प्रोटीन टाईप आहे आणि ते बेसिकली ह्युमन बॉडीसाठी बेनिफिशियल असते. राईट. आणि जे A1 प्रोटीन टाईप आहे, जे नॉर्मली हॉलिस्टीन गाय किंवा जर्सी गाय जी म्हणतो आपण, जी US वरून आपल्या इथे आली आहे आणि त्याचं दूध म्हणजे सर्वत्र जास्त करून तर त्याचंच दूध मिळते, कारण की गाय मुळात दूध जास्त देते. तर ते जे दुधाचं प्रोटीन टाईप आहे ते A1 टाईप आहे, जे आपल्या बॉडीसाठी सुटेबल नाही आहे. आता ते काय की कमर्शियली आणि इकॉनॉमिकल जर बघायला गेलो तर आपण पिक्चर बघितलं तर त्याच्याशिवाय काय काम चालणार नाही आहे. कारण नाहीतर मग दुधाचं उत्पन्न तेवढं आहेच नाही की आपल्याला ते सफिशियंट आपल्या पॉप्युलेशन जर बघितलं तर त्याच्यामुळे त्या दृष्टीने त्या नेसेसरी आहे. पण जर पर्सनल लेवलवर आपण जर विचार केला तर ते दूध आपल्यासाठी चांगलं नाही आहे. बरोबर. त्याच्यामुळेच बऱ्याच गोष्टी आपल्या बॉडीमध्ये आणि अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपण अनहेल्दी आपण खातोय पण आपल्याला माहिती नसतं. तर आता ही एक ॲक्च्युली तुम्ही जी माहिती देतात ती खरंच ॲक्च्युली इसेन्शियल आहे. कारण A2 गाईचं तूप हे जे मार्केटमध्ये फेमस झालं आहे, तर हाच A2 काय आहे हे आपल्याला माहिती पडलं. तर ते A2 प्रोटीन टाईप आहे आणि त्या ज्या आपल्या देशी गाई आहेत, मग त्यामध्ये गीर आली, सहीवाल, कांक्रेज, राठी, मग आपली महाराष्ट्राची खिल्लार, त्याच्यानंतर कोकणातली आपली काय म्हणतात डांगी गाई आहे आणि बऱ्याच वेगवेगळ्या छोट्या छोट्या आपले जे महाराष्ट्राचे भाग आहेत त्याच्यातून त्या लोकल गाई, या सगळ्या गायींचंच दूध A2 असते आणि तितकंच पौष्टिक असते. आणि त्या एरियामध्ये जर आपण त्या गाईचं दूध पिलं तर ते सर्वाधिक त्या माणसासाठी बेनिफिशियल आहेत. तर काही गाई असतात ते जे मोस्टली पॉप्युलर झाले, जसं सहीवाल असू दे, गीर असू दे, दूध जास्त देतात. बाकी क्वालिटी वाईज जर तुम्ही बघितलं तर सगळेच गायींचं जे देशी गाई आहेत त्यांचं दूध तितकंच चांगलं असते. आणि सर्वात बेस्ट दूध जे गाईचं असते ना, ते त्या गाईचं असते जी गाई रानामध्ये फ्रीली आणि जिचं ते मागचं जे हंप असतं, ज्याला आपण वाशिंद म्हणतो, ते जास्तीत जास्त सनलाईटमध्ये एक्सपोज झालं
तर त्या दुधाला त्या सनलाईटमुळे जी क्वालिटी येते. आपण ते बोलतो हा महत्त्वाचं आहे. ते महत्वाचं आहे. आपण गिर गाईचं दूध करतो, पण ते गिर गाईला जर तुम्ही 24 तास जर एका डेअरीमध्ये शेडमध्ये बांधून ठेवलंय तर तिचं ती क्वालिटी नाही मिळणार. खरंच ती आपल्याला खूप एका महत्त्वाचं. गावठी गाईकडून मिळेल. हां, हे खरंच पॉईंट ॲक्च्युली नोट करायसारखं आहे की आपल्याला फक्त ही इन्फॉर्मेशन माहिती असते की ते गिर गाईचं दूध आहे. पण ती गाई हा. कंडिशन्स काय आहेत ह्या माहिती नसतात. तर आम्ही ज्या शेतकऱ्यांकडून दूध म्हणणार घेत, पण जे तूप बनवून घेतो, हा. जे कोल्हापूरमध्ये एका जिल्ह्यातून ते येते, तर ते जे नैसर्गिक शेतकरीच आहेत ते त्यांच्या गाई जसं आपण पूर्वी रानात आपण सोडायचं. हो. हिंडून यायचे, वेगवेगळ्या वनस्पती खायचे, तर त्या गाई तशाच आहेत. आणि ते संध्याकाळी पूर्ण फिरून घरात येतात आणि मुळात मग त्यांचं सकाळ संध्याकाळ दूध काढलं हां, आणि मुळात आता कसं झालं आहे, हे पल्युशनमुळे आपल्याला इकडच्या इथे नाही, ते गावातच रानातच या गोष्टी तिथे त्यांना मिळू available होऊ शकतात. शकतात. या पॉल्युशनमुळे आपल्याला इकडे मुंबईत किंवा तिकडे मुंबईमध्ये आजूबाजूच्या हे करणं एरियामध्ये शक्य नाही. आणि हां. केलं तरी ते डेअरीमध्येच होऊ शकते, एका जाग्यावर ठेवून. आणि मग त्यांना तिथे जागेवर फिडिंग करायला लागेल. अशी मोकळी जागा मिळते. अवेलेबलच हो. नाही चरायला त्यांना. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात करायचं झालं तर ते शक्य होत नाही, कारण कमर्शियली जर 500 किंवा 1000 गाई ठेवला तर त्यांना फिरवून आणायचा खर्च जो होईल तो जास्त खूपच. होईल. आणि हां. मग ते दूध आणि दही त्याचं किंवा कुठलाही प्रोडक्ट करणं ते कमर्शियली वायबल होणार नाही. बरोबर. त्याच्यामुळे ते प्रिफर करतात जर्सी गाईला घेऊन करायला, कारण एक जर्सी गाई 25 ते 30 लिटर दूध देते. आणि आपली एक देशी गाई आहे जी जास्तीत जास्त दूध दिलं, गिर गाई असेल तर 10 ते 12 लिटर. त्याच्यापेक्षा जास्त दूध दिलं तर ते दुधामध्ये क्वालिटी नाही राहत. क्वालिटी राहणार नाही. कारण जेवढं कमी दूध तेवढी हायर क्वालिटी. हे म्हणजे हे नेचरचा रूल आहे. जास्त झाली वस्तू की त्याची क्वालिटी कमी होते. तर हा मुद्दा आहे, लोकांना कळला पाहिजे. ॲक्च्युली हा खूप महत्त्वाचा मुद्दा आपण आता मांडलेला आहे. कारण खूप म्हणजे मगाशी आपण जे बोललो की A2 हे एवढं वर्ड फेमस झालेलं आहे, आणि पण त्याच्यावरती भरपूर ब्रँडिंग्स पण वेगवेगळ्या होतात. पण ॲक्च्युअल हे ओळखणं हे खूप गरजेचं आहे. आज आता आम्ही बघतोय तुम्हाला इतकी वर्ष तुम्ही फार्मर्सबरोबर, एक शेतकऱ्यांबरोबर काम करून हे सगळं तुम्ही हे उत्पन्न निर्माण केलेलं आहे. तर ॲक्च्युली हॅट्स ऑफ की तुम्ही शेतकऱ्यांपर्यंत जाताय. तर हे सर्व काय ना की ते एक तर मला त्या कामाची ओढ असते. म्हणजे हे काम करताना मी कधीच थकत नाही. तुम्ही बघितलं एक्झिबिशन्स मध्ये पण मी असतो तर मी कधीच खाली बसून नसतो. मला ते बसलेलं आवडतच नाही. सतत आय एम वेटिंग फॉर द कस्टमर की कोणतरी मला येऊन विचारेल आणि त्या माझ्या प्रोडक्टबद्दलची माहिती घेईल, आणि मग ती मी डिलिव्हरी किती चांगली करायची त्यांना की ते कन्व्हिन्स होतील आणि त्यांना तो प्रोडक्ट आवडेल आणि मग घेईल. कारण मला कसं आहे की त्या कस्टमरने घेतलं तर मी जास्तीत जास्त माझ्या शेतकरी मित्र आहेत त्यांना एक मदत होते. तर हे आमचं जे वनदुर्गा नॅचरल फार्म हे प्रोजेक्टच आम्ही सुरुवात केली आहे बेसिकली ह्या हेतूने की जे आपले शेतकरी बांधव आहेत, माझ्या सद्गुरू आहेत अनिरुद्ध बापू, त्यांचं एक स्वप्न आहे की आपला जे देश कधी संपन्न होईल जेव्हा आपला शेतकरी तर ते मी डोक्यात घेऊन चालतोय की ते कसं मी त्याच्यामध्ये माझा थोडासा एक शेअर देऊ शकतो. जे आपण खारीचा वाटा म्हणतो मी कसा तिथे प्रोव्हाइड करू शकतो, ह्याने मी चालतोय. आणि त्या शेतकऱ्यांना कशी मदत होईल की त्यांचे जे प्रामाणिकपणे नैसर्गिक धान्य उगवतात तर त्यांना त्यांची खरी किंमत मिळावी, एक रिअल मार्केट मिळतं त्यांना. कारण आता मध्ये खरं तर काय होते, बरेच शेतकरी ज्यांना नैसर्गिक शेती करायची आहे पण मार्केट न मिळाल्यामुळे किंवा त्यांना ती मार्केटिंग स्किल्स नसल्यामुळे आणि हे मध्ये जे मिडलमॅन आहेत ते शेतकऱ्यांचं मार्केट असं आहे की ते ठरवत नाहीत त्यांचं रेट. बरोबर. हे मिडलमॅन ठरवतात आणि मग तेच गोष्ट 100 पटीने किंवा 10 पटीने हे विकतात आणि त्यांना तर मिळते काय ते खूपच हार्डली काहीतरी मिळणार त्यांना. आमचं काम करण्याची स्टाईल वेगळी आहे. आम्ही शेतकऱ्याला सांगतो तू तुझा रेट ठरव, दॅट्स रिअली ग्रेट. आम्ही त्या रेटने घेतो. आम्ही आमचे जे काही थोडे पैसे आम्हाला कमवायचे ते आम्ही आमच्या त्याच्यावर लावतो आणि कस्टमरला ते रेटने विकतो. म्हणजे इनफॅक्ट शेतकऱ्याला जे पाहिजे ते त्याला मिळते, कस्टमरला जे चांगली वस्तू पाहिजे ते कस्टमरला मिळते. आणि थोडा जो आमचा जो आम्हाला जे जगायसाठी लागते
ते त्याच्यातून आम्ही कमवून आमचं जे मिशन आहे म्हणा किंवा आमचं जे काम आहे ते पुढे नेतो. नाही पण ही खरंच कौतुकाची गोष्ट आहे. तर त्यातून जो आनंद मिळतोय ना तो महत्वाचा आहे. मी आता तेच बोलणार होते. ते तर आज आले उद्या खर्च होतात, कारण जो आनंद मिळतो तो लाईफ लॉंग मिळतो. कारण मला जे माहिती आहे तुम्ही इंजिनियर आहात राईट बाय प्रोफेशन. मी टेक्निकल मध्ये होतात तुम्ही त्या म्हणजे थोडं बहुत इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे होतात. हां 10 वर्ष मी विप्रो मग टेक्नॉलॉजी ते सगळं सोडून तुम्ही आज एका शेतकऱ्याचं म्हणजे म्हणाला तर भलंच करतंय आपण आणि त्यातून तुम्ही ग्राहकांचं जे त्यांच्यापर्यंत आता शुद्ध प्रोडक्ट्स पोचत नाहीत, ॲडल्ट्रेटेड प्रोडक्ट्स आपल्या मार्केटमध्ये बरेच आहेत बरेच. त्याचबरोबर तुमच्याकडे पल्सेसही ऑर्गॅनिक्स आहेत आम्ही जे बघितलेले आहेत. तर त्याबद्दलही तुम्ही थोडी बहुत माहिती द्याल तर फार बरं होईल. हो पल्सेस किंवा कुठलाही फूड ग्रेन आहे आमच्याकडे, स्पायसेस म्हणा किंवा हिंगापासून. हो मी तुमचे राई आणि जिरं पण वापरलेलं आहे. जिरं हे जे आहे ना हे तुम्हाला आवडतात का ते बेसिकली मी सांगतो. कारण हे जे सीड्स आहे म्हणजे जे उत्पन्न घेतलं गेलं आहे ना हे आपल्या गावठी धान्यातून घेतलं गेलं. म्हणजे त्याची जी सीड होती ना ती आपल्या इकडची जी नेटिव्ह सीड आहे, जी जर महाराष्ट्र मी एक स्पेसिफिक गाव म्हणलं तर तिकडची एक नेटिव्ह सीड असते राईट. त्या सीड्स घेऊन ते उत्पन्न घेतलं जातं. आजकाल काय होते आहे की मोठ्या मोठ्या कंपनीज आपले सीड्स हायब्रिड जे असतात, हायब्रिड जेनेटिकली मॉडिफाईड जे सीड असतात, आपण JMU असं एक त्याला एक नाव दिलं आहे, ते सीड्स ॲक्च्युली मॅन्युफॅक्चर केले जातात. मॅन्युफॅक्चर केले जात आहेत त्याच्यामध्ये काहीतरी इंड्यूस करून आणि त्याचं DNAचं स्ट्रक्चर चेंज करतायत ती लोक. ते असं मॉडिफाय करतात की त्याच्यामध्ये आपल्याला तो जो ग्रेन आहे किंवा तो दाणा आहे जाडा मोठा होतो, साईजनी वाढावा, त्याचं अट्रॅक्टिव्ह दिसायला पाहिजे, शाईन यावी त्याची, कारण तो मग सोपा जातो विकायला. तर ह्या सगळ्या गोष्टी त्या कृत्रिम पद्धतीने केले जातात आणि मग तो दाणा दिसायला छान असतो, साईज मोठी असते, सगळंच असते, पण त्याच्यातली न्यूट्रिशनल व्हॅल्यू झिरो गोष्ट आहे जी नेचरनी त्या गोष्टीमध्ये त्या गोष्टीचं पूर्ण नष्ट होतं. आणि काही वर्षानंतर जर असं आपण कंटिन्यू करत राहिलो तर आपल्याकडे ना आता हे आपण सीडलेस बघतो, सगळं सीडलेस आले. उद्या आपल्याकडे सीडच राहणार नाही ती लावायला आणि आपल्याला डिपेंडन्सी राहणार या कंपनीकडून की त्यांच्याकडून सीड घेतली तरच आपण ते उगवू शकणार आहे. तर आपल्याला विच इज रिअली रॉंग, आपल्याला समजायला पाहिजे. कारण त्या सगळ्या गोष्टी आहेत हे ह्युमन मेड आहेत आणि ह्युमन मेड गोष्टीला त्याला एक लिमिट आहे. त्याच्यामध्ये आपण किती चेंजेस केलं पाहिजे हे आपल्याला कळायला पाहिजे. सगळीकडेच आपण चेंज करत राहिलो आणि मग आपल्याला हे कॅन्सर हे रोग आपले वाढतच चालले. गोष्टी पण आपल्याला नेचर देणार आहे बरोबर. आणि आपली बॉडी ते अक्युम्युलेट करून कुठे ना कुठे ते मग आजाराच्या निमित्ताने आपल्याला कुठेतरी आपण रिफ्लेक्ट होणारच आहे. जर बघितलं तर ह्युमन लाईफ खूप म्हणजे 100 वर्ष सहज होतो आपण. आता 50 वर्ष टिकेल किंवा त्याची खात्री नाही. टिकला जरी 50-60 वर्ष तर तो किती हेल्दी असेल याची आपण गॅरंटी देऊ नाही शकत. आपल्याला गोळ्या खाऊनच म्हणजे त्यामुळे हे नॉलेज असणं फार गरजेचं आहे की आपण जे खातोय ते काय इम्पॉर्टंट आहे. तर खरंच ॲक्च्युली ही इन्फॉर्मेशन आपल्याला खरंच इम्पॉर्टंट झालेली आहे आणि रिअली थँक्यू. तुमचे ह्या ग्राहकांना आपण म्हणतो ना जागरूक केलेलं आहे ह्या इन्फॉर्मेशनने. बरेच आमचे ग्राहक आहेत जे आमचे वस्तू घेऊन नंतर आम्हाला कॉल करून त्यांचा एक्सपिरियन्स सांगतात की त्यांना किती ते पदार्थ बनवल्यानंतर. मला लास्ट वीकमध्ये बोरिवलीचे एक कस्टमर आहे, त्यांचं नाव पण सांगेन मी, जुमलेदार म्हणून आहेत, मिसेस जुमलेदार. त्यांनी संक्रांतीला पुरणपोळ्या केलेल्या आणि नंतर त्यांनी मला फोन केला त्याच दिवशी संध्याकाळी संक्रांतला आणि संध्याकाळी त्या गुळाचं म्हणजे आम्ही जो नैसर्गिक गुळ एवढं कौतुक केलं. बोलले ते खरंच मी माझ्या शेतकऱ्यांचे आशीर्वाद आहेत ते आपल्याला. आणि त्यांनी एवढं कौतुक केलं की मी अशी पुरणपोळी आयुष्यात कधी बनवली नव्हती आणि खाल्ली नव्हती. खरंच ॲक्च्युली ग्रेट. त्यांच्या म्हणजे जे रिलेटिव्स आहेत जे खाऊन गेले ते त्यांना फोन करून सांगत होते की आम्हाला पण तो गुळ आणून द्या,
कुठे मिळतो, तर ते ताईंनी माझ्याकडे गुळाची बुकिंग करून ठेवली आहे. So पुढच्या sweet. वेळी बोरिवली आला तर एवढा गुळ माझ्यासाठी घेऊन यायचंय. नाही खरंच हे सगळे प्रोडक्ट्स ॲक्च्युली अनॲडल्ट्रेटेड मिळणं, आपल्याला सोयीस्कर रीतीत मिळणं हे खूप गरजेचं आहे. तर मी सगळ्या ग्राहकांना सांगेन, आत्ता ही जी काही आपल्याला माहिती मिळाली आहे ती खरंच ॲक्च्युली नेसेसरी आहे. ही माहिती माझ्या मते आपण यांनी सगळ्यांनी शेअर केली पाहिजे आपल्या नातेवाईकांबरोबर, आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर. आणि हे जे ऑर्गॅनिक प्रॉडक्ट्स आहेत वनदुर्गा नॅचरल फार्मचे, ते खरंच तुम्ही ट्राय करून बघा, कारण आम्ही स्वतः ट्राय केलेले आहेत. त्यामुळे मी दादांचे प्रोडक्ट्स कुठे आणि कसे मिळतील हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया थोडक्यात. नक्की. तर आम्ही म्हणजे एक्झिबिशन्समध्ये तर असतोच, कोकणी उद्योजक असल्यामुळे जिथे जिथे आमचे एक्झिबिशन लागतात तिथे असतोच. आणि माझा नंबर आहे तो मी शेअर करतो, त्याच्यावर तुम्ही आमच्याशी बोलू शकता, प्रोडक्ट्सबद्दल चांगली माहिती घेऊ शकता आणि Right. ऑर्डरही देऊ शकता. हा व्हॉट्सअप नंबरसुद्धा आहे माझा, तर व्हॉट्सअपवर पण तुम्ही मला कम्युनिकेट करू शकता. तर माझा नंबर आहे 9769522792. तर ह्या नंबरवर मला तुम्ही संपर्क करू शकता आणि अधिक माहिती माझ्याकडून घेऊ शकता. थँक्यू नितेश दादा, आणि खरंच ही माहिती दिल्याबद्दल रिअली ग्रेटफुल टू यू. आणि आय थिंक ग्राहक पण खरंच थँक्यू असतील याच्याबद्दल, जेव्हा हे ऐकतील नक्कीच, आणि मला समजून सुद्धा घेतील. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. धन्यवाद, तुम्ही तुमचा वेळ काढून माझा छोटासा इंटरव्ह्यू Thank you घेतला. so much. धन्यवाद. जय महाराष्ट्र आणि जय कोकण.